नमस्कार मंडळी, मी भारती होम किचन यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। तर आज मस्तपैकी आपण भोपळ्याचे धिरडे करणार आहोत। मस्तपैकी नवीन रेसिपी आहे। त्यासाठी मी एक भोपळा घेतलेला आहे आणि काही कोथिंबीर आहे, हिरवी मिरची आहे आणि लसणाचे पाकळे आहे। पुढचे साहित्य मी रेसिपी करताना दाखवते। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। पण हे थोडेसे ओबडधोबड मिक्सरमधूनच फिरवून घेणार आहोत। खलबत्ता असला तर छान ठेचून घ्यायचा, खूप छान होतात। हा पिल्लर मी मॉलमधून घेतलेला आहे, डी मार्टमधून। खूप छान आहे आणि काही महाग नाही, 39 रुपयाचाच आहे। आणि क्वालिटी बघू शकता तुम्ही, असं दणकट आहे, खूप छान आहे, एकदम टिकाऊ पण आहे, बघू शकता तुम्ही। आता मी सोलून दाखवते तुम्हाला, खूप छान आहे। सोलून आपण किसणीने कापून घेणार आहोत भोपळ्याला। याप्रमाणे पतले पतले सालटे काढून वगैरे या टोपल्यात सोलणार आहे मी। सोलून घेतलेली मी। आता याचे 2 काप करणार आहोत आपण किसणीसाठी। कवळा आहे, बघू शकता आपण। आधी स्वच्छ धुवून घेतले होते मी, आता किसून घेणार आहोत। बघू शकता खूप कवळा आहे, बी वगैरे काहीच नाही आहे। बी वगैरे असले तर आपण काढून फेकून देऊ शकता। आणि खूप मस्त आहे भोपळा पण। भोपळा किसून झालेला आहे। आता आपण पुढचे साहित्य टाकून घेणार आहोत। ठेचा करून घेतला, बघू शकता। जेवढं मला हवं आहे तेवढं मी टाकणार आहे। 1 चमचा 2 चमचा आपल्या हिशोबाने जेवढं तिखट खात असाल त्याप्रमाणे। आपण थोडेसे लाल तिखट पण टाकणार आहोत, मी 2 चमचे टाकणार आहे। उरलेला ठेचा मला लागणार आहे दुसऱ्या रेसिपीला। हळद चवीसाठी, धने पावडर, ओवा क्रश करून टाकणार, लाल पावडर आहे, मिरची पावडर लाल 1 चमचा, जिरे, एक अंदाजभर आपण वाटीभर बेसन टाकणार आहोत। आणि गव्हाचे पीठ घेतलेले आहे, कोथिंबीर चिरलेली बारीक, त्यासोबतच गव्हाचे पीठ मोठी वाटी आहे। ज्या वाटीने पीठ घेतलेले आपण त्याच वाटीने पाणी टाकणार, थोडं थोडं जसे लागेल आपल्याला त्याप्रमाणे। दाखवतेच मी तुम्हाला। भोपळ्यालाही खूप सारे म्हणजे पाणी राहते स्वतःच्या अंगचे। आपण थोडे थोडे करून पाणी टाकणार, मिक्स करून घेणार आहे। डो लावणार आहोत त्याचे पतलेसे एकदम। थोडेसे दही टाकणार आहे, अर्धी वाटीभर, घट्ट आहे दही एकदम, थोडेसे पाणी टाकून। आणि यात आपण आतापर्यंत 1.5 वाटी पाणी लागलेले आहे, हेही आपण टाकणार आहोत मिक्स करून। लिंबू असले तर लिंबू टाका, खूप छान होते। फेटून घेणार आहोत आपण मस्तपैकी। बघू शकता छान झालेले बेटर। चला करायला घेणार आहे ते। मस्तपैकी झालेले बेटर बघू शकता, जास्त पातळ नाही जास्त घट नाही, चमच्याने उचलण्यासारखे आहे, तुम्हाला दिसत असेल। हा तवा पण मी डी मार्टमधूनच घेतलेला आहे, 269 रुपयाचा, खूप छान आहे। मी वापरून घेतलेला आहे, तरी पण 8-1 दिवस झाले याला, खूप छान आहे, बघू शकतो। आणि जड आहे, असं हेवी आहे। छान तवा लावून तापला गेला आहे। थोडंसं ऑइल किंवा आपण तूप, बटर पण लावू शकतो, तूप, तेल, बटर जे आपल्याला आवडत असेल ते। चला मग, छान तवाही तापलेला आहे। हलक्या हाताने करून घेणार आहे आपण। मस्त भाजून घेणार आहोत। एक बाजू भाजली गेलेली आहे, थोडेसे पुन्हा तेल लावणार आपण पलटी करण्यासाठी। मस्त भाजून घेणार पुन्हा। खूप सॉफ्ट होतात हे, हेल्दी आहे, टेस्टी आहे आणि चवीला तर अप्रतिम आहे। मुलांना ते 1 नंबर आवडतात। पुन्हा पलटी करून घेणार। छानपैकी दोन्ही बाजू मस्तपैकी भाजून घेतलेले आहे, बघू शकता आपण। आणि काढून घेणार आहोत आपण एका ताटात आता।
त्याचप्रमाणे आता सर्व धिरडे ऑइल थोडेसे यात भोपळ्याची दोरा असतात ना, त्यामुळे लवकर लवकर असं पसरत नाही, ते हळूवारपणे करावं लागतं. थोडासा मोठा आहे. चला भाजून घेणार मस्त. वरच्या साईडनं थोडंसं ऑइल. फक्त याचे पीठ जास्त पतलं वगैरे जास्त करणार नाही, घट्टच राहू देणार थोडेसे. तेव्हा ते धिरडे म्हणा किंवा पराठे म्हणा हे उलटवण्यासाठी त्रास होणार नाही. आता मग जास्त पातळ असलं तर मग ते उलटवण्याला किंवा ते भाजण्याला त्रास होतो. थोडे घट्टसर पीठ असले तर मग फटाफट ते उलटतात, म्हणजे पलटी मारते त्यांना. याप्रमाणे बघू शकता किती छान, इतके सॉफ्ट होतात ना ते. बघू शकता, तुम्हाला दाखवते मी. मुलांनी तर तिकडे नेलेलं पण आहे. खूप छान होतात, खूप भारी होतात दिसायला पण, आणि खाण्यासाठी ते एक नंबर आहे. पौष्टिक आहे. दोन्ही बाजून छानपैकी भाजणार आहोत आपण, खरपूस भाजणार आहोत. मिडियम हीटवर आहे गॅस. आणि एक दोन ताई बोलल्या का तुम्ही नवीन भांडे आणलेले दाखवा. हा तवा, एक ती वाटी आणलेली आहे, पिल्लर आणलेले आहे, चमचे आणलेले होते मी बरेचसे आणलेले, आणि काही मी शिवून पण भांडे मागवले. तेही मी तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, लिंक पण देईल आणि व्हिडिओ पण करेल. होऊ शकता दोन्ही बाजून खूप छान भाजून गेलेलं आहे. चला काढून घेणार आता. रेसिपी कधी आवडली लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.